बनावट नोटासह आझादनगर पोलिसांनी पारोळा चौफुली परिसरातून एकाला घेतले ताब्यात। धुळे शहरातील आझादनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे 500, 200 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटा विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या दिलीप अलमा पावरा या आरोपीला अटक केली आहे। त्याच्याकडून एकूण 25,900 किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे। 15 मार्च 2025 रोजी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मुंबई आग्रा रोडवरील पारोळा चौफुली परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत आहे। त्याच्याकडे बनावट नोटा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून पारोळा चौफुली परिसरात आरोपीला ताब्यात घेण्यात आले। तपासणी दरम्यान आरोपीकडे बनावट नोटा सापडल्या। आरोपी दिलीप पावरा याला धुळे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता जिथे त्याला 19 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर व त्यांचे पथकातील गौतम सपकाळे, योगेश शिरसाट, संदीप कढरे, शांतीलाल सोनवणे, रफिक पठाण, विजय शिरसाट, योगेश शिंदे, अनिल शिंपी, मकसूद पठाण, पंकज जोंधळे, प्रशांत पाटील यांनी सदरची कारवाई केली आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, आझादनगर पोलीस स्टेशन। आझादनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि एपीआय ठाकूर यांना 15 मार्च 2025 रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास एक गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्यानुसार माननीय पोलीस अधीक्षक श्री धिवरे साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब, एसडीपीओ श्री उपासे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा चौफुली येथे संशयास्पद इसमास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या अंगझडतीमध्ये भारतीय चलनी बनावट नोटा 25,900 रुपयाच्या, त्याच्यामध्ये 500 रुपये दराची 51 नोटा, 200 रुपये दराची 1 नोट आणि 100 रुपये दराच्या 2 नोटा अशा मिळून आल्या। नमूद इसम दिलीप पावरा म्हणून न्यू बोराडी येथील राहणारा असून त्याला नमूद प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेला आहे। माननीय न्यायालयातून रिमांड प्राप्त करून पुढील तपास आझादनगर पोलीस स्टेशनचे एपीआय ठाकूर करीत आहे।